नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण एक शेळी घेण्याचं ठरवलं होतं. तसं ही पाट आणली होती आपण पहिली 4,500ला. एका शेळीनं सुरुवात केली. दुसरी आणली आता ही आणली 16,000ला. आपण याच्यामध्ये थोडं मागं आलो, कारण की देणारा म्हणला होता 3-4 महिन्याची लावलेली आहे, पण लावलेली न निघता खाली निघाली. आता आपण हिला मिट्टलचं बोकड लावलेलं आहे. ही 16,000ची, ही 4,500ची पाट आहे पहिला रू. ही दुसऱ्याने हा 4,500ला बोकड आणला. ती आणली 2,200 रुपयाला. ही पाट एक आणली 2-2.5 महिन्याची असेल आहे. असा आपला परवा सुरू आहे. आता आपण नाही का त्यांच्यासाठी खाला ही तुत्ती तयार करत आहोत. ही तुत्तीचं बियाणं लावले. आता या एवढ्या शेतामध्ये तुत्ती आणि मेथी घास 1 किलो करूत आपण. मेथी घास आणि दशरथ घास थोडा लावा म्हणतो. तुम्हाला काय वाटतं? शेळ्या कशा वाटल्या? एकापासून सुरुवात केली तरी कमेंट करून सांगा. आपल्याला थोडं थोडं करायचं आहे, एकदमच आपल्याला 10 शेळ्या आणायच्या नाहीत. तर ही आपल्या कंपल्सरी राहणारी ही एक शेळी आणि ही एक पाट, या दोन्हीपासून आपण चांगली सुरुवात करणार. कशी वाटती पाट? काय चारा द्यावा? काही नियोजन असेल तर सांगा. तुम्हाला काय वाटतं? तर आपण गोटाही बनवणार आहोत. यांच्यासाठी गोटा बनवायचा आपल्याला, पण जरा पैशाच्या आकारानं जसं जसं जमून. आता उन्हाळा लागणार आहे, तेवढी काय गरज नाही आपल्याशी. झाडं झुडपं खूप सावलीसाठी, तेवढं काय टेन्शन नाही आहे. तरी काय वाटतं पुढं सांगा तुम्हाला.